लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण लवकरच त्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे. तर बघा, तुम्ही YouTubeवर आता बघत असाल की आज जमा होणार हप्ता, उद्या जमा होणार हप्ता. परंतु एक लक्षात घ्या की शासनाकडील जो वित्त विभाग आहे त्यांच्याकडून जोपर्यंत निधीला मान्यता मिळत नाही तोपर्यंत हप्ता हा जमा होऊ शकत नाही. आणि तो निर्णय आता शासनाने घेतलेला आहे. तर बघा, हा शासन निर्णय आहे 8 ऑक्टोबर 2025चा, ज्यामध्ये त्याने काय म्हटलेलं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत, म्हणजेच या शासन निर्णयामध्ये त्याने काय म्हटलेलं आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या वर्षामध्ये निधी वाटप करण्याबाबत हा शासनाचा निर्णय आहे. बघा, त्यामध्ये त्याने काय म्हटलेलं आहे तर बघा, वित्त विभागाने मान्यतेनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी शीर्षकाखाली आता दिलेलं आहे त्यांनी, यासाठी 410 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. महिला बाल विकास विभागातील विधी वितरण प्रणालीवरती वितरण करण्यात येणार आहे. म्हणजे आता सध्या त्यांनी काय केलेलं आहे की महिला बाल कल्याणसाठी जो आहे तो निधी वितरण करण्यात आलेला आहे. आता समाज कल्याण मार्फत इतर विभागामध्ये सुद्धा हा निधी लवकरच वाटप केला जाणार आहे. म्हणजे बघा, इथे दिलेलं आहे त्यांनी, संबंधित उपायुक्त समाज कल्याण विशेष सहाय्यक यांनी दक्षता घ्यायची आहे. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याची दक्षता. म्हणजे आता लवकरच 2 ते 3 दिवसामध्ये हा निधी जो आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. त्यामुळं लक्षात घ्या तुम्ही की ज्या महिलांनी आता जे काही केवायसी करायचे बाकी राहिलेले आहेत त्यांनी केवायसी करून घ्यायचं आहे. आणि ज्यांची केवायसी आता सध्या झाली नसेल त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हा निधी वितरित केला जाणार आहे.